इन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा उपप्रकार असलेल्या H3N2 या विषाणूचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढतोय आणि परिणामी खोकला आणि ताप याचे प्रमाण वाढीस लागले। गेल्या काही महिन्यात मुंबईसह राज्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला होत असल्याचं दिसून येतंय आणि कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश ICMRने दिलेत। तर ICMRने दिलेल्या काय सूचना आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। साबणाने नियमितपणे हात धुवा असं ICMRने सांगितलंय। या फ्लूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग होऊ नये यासाठी कुठल्याही प्रकारच्या आजाराची जर लक्षणं आढळली तर त्या व्यक्तीने मास्क वापरावं। खोकताना आणि शिंकताना नाकावर आणि तोंडावरती रुमाल धरा। तसंच द्रवरूप पदार्थांचं मोठ्या प्रमाणात सेवन करा। ताप आणि अंगदुखीचा त्रास असेल तर पॅरासिटामॉल घ्या असं ICMRने सांगितलंय। आता बातमी आहे मुंबईकरांच्या आरोग्यासंदर्भातली। मुंबईकरांनो आपली काळजी घ्या असं म्हणण्याची वेळ आता आली आहे, कारण वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकार जडत असल्याचं समोर आलंय। गेल्या 5 वर्षात मुंबईत श्वसनाच्या आजारांनी 13,500 जणांचा मृत्यू झालाय। मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। हवेचा स्तर खालावल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरती होतोय आणि वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या। वाढतं प्रदूषण तसंच हवेची ढासळलेली गुणवत्ता त्यामुळे श्वसन विकारांचं प्रमाण वाढीस लागलंय। खासगी तसंच सार्वजनिक दोन्ही रुग्णालयांमध्ये दमा, खोकला या तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे आणि या रुग्णांमध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा समावेश आहे। रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे।